श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 448। उपशम प्रकरण सर्ग 76 व 77। वशिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, या अगाध आणि विस्तीर्ण संसार सागरामध्ये ब्रह्मतत्वाचा सर्वदा आश्रय करून जो त्यात प्रवेश करतो आणि तत्वदर्शनाच्या योगाने जो त्या संसाराला मृगत जलप्राय करून टाकतो, अशालाच पुरुष ही संज्ञा दिली जाते. श्रेष्ठ सत्पुरुषांच्या संगतीमध्ये विचार करून तत्वबुद्धीने संसार सागराचे अवलोकन केल्यानंतरच तत्वदर्शनामुळे ब्रह्मरूप बनलेल्या ह्या जगात क्रीडा करणे शोभायमान होते. एरवी ते शोभत नाही. ते साधो, ज्या अर्थी विचाररूढ झालेल्या बुद्धीच्या योगाने तू ह्या संसाराचे रहस्य जाणून घेण्याचा या बालवयात प्रयत्न करीत आहेस, त्या अर्थी तू खरोखर धन्य आहेस असे म्हणणे ओघानेच प्राप्त होते. तुझ्याप्रमाणे निर्मल बुद्धीचा आश्रय करून जो अधिकारी पुरुष या संसारा संबंधाने आरंभीत चांगला विचार करून नंतर या संसारात वावरतो, तो ह्या सागरामध्ये कदापि बुडत नाही. भयप्रद असलेल्या या जगातील विषयांची प्रथम उपेक्षा करावी, म्हणजे त्या संबंधाने उदासीन असावे आणि तत्वज्ञान अंगी बांधल्यानंतर यथाप्राप्त विषयांचा खुशाल उपभोग घ्यावा. कारण योगयुक्त बुद्धीने तत्वदर्शन करून घेतल्यानंतर ज्या पदार्थ संपत्ती उपभोगल्या जातात त्याच कल्याणप्रद होतात. बाकीच्या सर्व पदार्थ संपत्ती प्राण्याला केवळ दुःख देण्यालाच कारणीभूत होतात. परंतु ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या योगाने वृक्षाचे सौंदर्य आदी गुण वृद्धिंगत होतात, त्याप्रमाणे तत्वदृष्टीच्या योगाने पुरुषाचे बल, बुद्धी आणि तेज ही वृद्धिंगत होतात. रघुनंदना, तू ही ब्रह्मानंद रूपी अमृत रसाने परिपूर्ण, त्रिविध तापांचे निरसन झाल्यामुळे शीतल आणि सम अशा ऐश्वर्यामुळे शिशिर ऋतूमधील चंद्राप्रमाणे अत्यंत शोभायमान होत आहेस. उपशम प्रकरण सर्ग 77. राम म्हणाला, हे मुनिश्रेष्ठा, ज्यांना तत्वदर्शन झालेले आहे अशा जीवनमुक्तांच्या श्रवणीय आणि चमत्कृतीजनक गुणांचे वर्णन एकत्रित करून सांगावे अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे. कारण आपले भाषण अत्यंत मधुर आणि उदार असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा श्रवण करावे असे कोणाला बरे वाटणार नाही. वसिष्ठ म्हणाले, रामा, जीवनमुक्त पुरुषांची लक्षणे मी तुला अनेक वेळा सांगितलेली आहे. तथापि त्या सर्वांचा एकत्र संग्रह करून मी आता जीवनमुक्तांचे जे वर्णन करीत आहे ते एकाग्र चित्ताने श्रवण कर. जीवनमुक्ताच्या चित्तातील विषयेच्छा नष्ट झालेल्या असल्यामुळे गाढ निद्रेमध्ये असलेल्या मनुष्याच्या दृष्टीने हे जग ज्याप्रमाणे वस्तुतः नसते, त्याप्रमाणे जीवनमुक्त पुरुष या जगाकडे व्यवहारदृष्ट्या पाहत असतो. परंतु परमार्थ दृष्टीने त्याला सर्व आत्ममय दिसत असल्यामुळे हे जग मिथ्या आहे असे जाणून जगातील कोणत्याही विषया संबंधाने त्याचे चित्त अनासक्त असते. आत्मदृष्टी प्राप्त झालेली असल्यामुळे ज्ञानीपुरुष जणू कैवल्य पदाप्रत जाऊन पोहोचलेला असतो. अंतःकरणाने तो निद्रित मनुष्याप्रमाणे असतो व स्वस्वरूपाचा निरतिशय आनंद प्राप्त झाल्यामुळे त्यात निमग्न होऊन तो ह्या जगात संचार करीत असतो. त्याची बुद्धी अंतर्मुख, उदात्त आणि सम झालेली असल्यामुळे ह्या जगातील धन, वस्त्रादी वस्तू त्याने डोळ्याने पाहिल्या किंवा हातात घेतल्या तरी तो त्यांच्याकडे ग्राह्य दृष्टीने केव्हाच अवलोकन करीत नाही. जीवनमुक्ताची वृत्ती अंतरात्म्याच्या ठिकाणी संलग्न झालेली असून स्वरूपी शांत झालेली असल्यामुळे या जगातील जनतेचा व्यवहार हा कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे चाललेला आहे असे पाहून त्याला हसू येते. भविष्यकाळी प्राप्त होणाऱ्या वस्तूंची त्याला अपेक्षा नसते.
वर्तमान काळी प्राप्त झालेल्या वस्तूंविषयी त्याच्या मनात आस्था नसते आणि भूतकाळी उपभोगलेल्या वस्तूंचे त्याला कधी स्मरण होत नाही. परंतु असे असूनही तो सर्व व्यवहार यथाप्रत करीत असतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.